ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 5. मागच्या भागात खरा कर्मत्याग म्हणजे काय हे भगवंतांनी सांगितले. आता मोक्षदायी न होणारी कर्मे कसे आणि कोणते फळ देतात ते भगवंत सांगत आहेत. उदाहरण देऊनच त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, बाप कन्यादान करून मोकळा होतो, तर जावई मात्र पाशात गुंततो. किंवा अफू पिकवून विकणारा ते द्रव्य वापरून सुखी होतो, पण अफू घेणारे ते पैसे खर्च करून शिवाय नाश पावतात. त्याप्रमाणे करता अवश्य कर्म करो अथवा अकर्ता फळाशा टाको, पण कर्म त्या दोघांनाही करावेच लागते. कारण ज्ञानी असो वा अज्ञानी, देह आहे तोपर्यंत कर्मे करणेच भाग आहे. मार्गावरील वृक्षाचे फळ जो कोणी इच्छा करेल त्याला मिळतेच, तो ते घेऊच शकतो. तसे सर्वसाधारण कर्माचे फळ घेणाऱ्याला मिळतेच, परंतु जो कर्म करूनही जगाकडून फळाची अपेक्षा करीत नाही, तो जगाच्या राहटीत सापडत नाही किंवा जगाच्या मिंध्यात राहत नाही. मुळात हे जग म्हणजे त्रिविध प्रकारच्या कर्माचे फळस्वरूपच आहे. हे जग म्हणजे त्रिविध प्रकारच्या कर्माचे फळस्वरूपच आहे. देवयोनी ही सात्विक कर्माचे फळ, मनुष्य योनी ही राजस कर्माचे फळ, तर स्थावर किंवा जड हे तामस कर्माचे फळ आहे. आणि या सर्वांना मिळूनच जग असे नाव आहे. त्यापैकी एक अनिष्ट, तामस असतं ते अनिष्ट, एक इष्ट सात्विक आहे ते, आणि एक इष्टानिष्ट किंवा मिश्रफळ राजस ते मिश्रफळ, असे हे 3 प्रकारचे फळ आहे. जे कोणी विषयासक्त असतात, निषिद्ध कर्मात रमतात, त्यांना कृमी, कीटक, दगड असे निकृष्ट देह प्राप्त होतात. ते म्हणजे त्रिविध जगापैकी अनिष्ट कर्मफळच होय. तर जे कोणी स्वधर्म कर्म यथाशास्त्र आचरतात, त्यांना इंद्रादी देवयोनी प्राप्त होतात. हे इष्ट कर्मफळ आहे असे जाण. या दोहोपेक्षा वेगळे म्हणजे इष्ट आणि अनिष्ट याचे मिश्रण होय. म्हणजे शुभाशुभ मिश्र कर्मामुळे मिळणारे फळ ते म्हणजे मनुष्य योनी होय. याला इष्टानिष्ट कर्मफळ असे म्हणावे. याप्रमाणे या जगात त्रिविध कर्मफळ मांडलेले आहे. जे कोणी फळाच्या आशेत गुंतलेले आहेत, त्यांना वरीलप्रमाणे कर्मफळ भोगावे लागले आहे. म्हणून मनुष्य देहात असताना कर्तृत्वभाव आणि फलाशा ठेवून कर्मे करताना मोठे गोड वाटते. फळाची आशा ठेवली की गोड वाटते, काहीतरी आपल्याला मिळेल. पण त्या योगे येणारी कर्मफळे मृत्यूनंतरही भोगावी लागतात. सावकार जसा वायद्याच्या दिवशी कर्जदाराकडून हप्ता घेतल्याशिवाय परत जातच नाही. एकदा सावकार दारात आला की तो हप्ता जो काय असेल तो घेतल्याशिवाय जातच नाही. त्याप्रमाणे फळभोग हा भोगल्याशिवाय फिटतच नाही, भोगूनच संपवावं लागतं सगळं. पूर्वीची माणसं म्हणायची, पहा, सगळं काही भोगून संपवायला पाहिजे. पुढे भगवंत म्हणाले, एखाद्या कणसाचा दाणा जमिनीवर पडला की तो रुजून त्याला पुन्हा कणीस येते, आणि पुन्हा दाणा जमिनीवर पडून पुन्हा रुजतो. माऊली म्हणतात, मग कणिसवनी कण झडे, तो विरूढला कणिसा चढे. विरूढला म्हणजे रुजला. पुढती भूमी पडे पुढती उठी. कणसातून दाण्याचा कण झडून जमिनीवर पडतो, तो जमिनीतून अंकुरला म्हणजे पुन्हा चढतो, वाढतो, आणि पुन्हा जमिनीवर पडतो आणि पुन्हा उठतो. असे हे सतत चालूच राहते. हे जसे राहते त्याप्रमाणे संचित कर्माचे फळ म्हणून जन्म येतो, आणि वर्तमान जन्मात पुन्हा कर्म केले जाते. त्याची फळे भोगायला पुन्हा जन्माला यावे लागते. किंवा चालत असताना एक पाय पुढे पडतो
परत लगेच मागचा पाय पुढे येतोच. तसे कर्मापासून फळ आणि फळापासून कर्म हे चालतच राहते. ही शृंखला कुठेतरी तुटायला हवी ना, तर मोक्ष. वाहतुकीची नाव जशी ऐल तीराहून पैल तीराला आणि पुन्हा पैलीकडून ऐलीकडे अशी येत असते, हे सदैव चाललेलंच असतं. तशी ही कर्मकटकट कायमचीच जीवाच्या मागे लागलेली असते. मागचे कितीही कर्मभोग या जन्मात प्रारब्ध रूपाने भोगले तरी देहाने जन्म घेतल्याबरोबर प्रत्येक नव्या दिवसाचा आरंभ नवीन कर्मभोगाचे गाठोडे तयार करण्यापासूनच होत असतो. नित्य नवे क्रियमाण कर्म संचितात जमा होत असते. तेच संचित कर्म प्रारब्ध म्हणून पुढच्या जन्मात उभे टाकते. येणेप्रमाणे कर्मफळाच्या आशेचा त्याग न करणारे जनलोक असेच या संसारात गोवले जातात. जाईच्या फुलाचा विकास हीच त्याच्या सुकण्याची सुरुवात असते, तसे फलाशा त्यागून केलेल्या कर्माचा विकास म्हणजे नैष्कर्म्य स्थितीची सुरुवातच असते. पेरण्यासाठी ठेवलेले बी जसे खाऊन संपवले तर पुढची शेती होऊच शकत नाही ना. बीज संपतं, बियाणंच संपतं. तसं कर्माचं बियाणं संपायला हवं. म्हणजेच नैष्कर्म्य स्थितीची सुरुवात जी करायची ती फलाशा त्यागूनच करायची. त्याप्रमाणे फलत्याग करून केलेली कर्मे आपोआपच कर्मफळाचा व्यापार बंद पाडतात. अर्थात ते कर्मभोग या दृष्टीने फळत नाही आणि बंधनात पाडित नाही. अशांना अंतःकरण शुद्धी, गुरुकृपा यांच्या साह्याने आत्मबोध होऊन त्यांच्यातले द्वैत नाहीसे होते. हे जे त्रिविध प्रकारचे मिथ्या जगत भासते ते म्हणजे विविध प्रकारचे फळच आहे. ते या आत्मज्ञानामुळे नष्ट होते. हाच ज्ञानप्रधान संन्यास होय. असे लोक फलभोगाच्या दुःखापासून मुक्त असतात. उदाहरणार्थ, मुळात झोपच जर नसेल तर स्वप्न तरी कुठले? आणि ज्ञानरूप जागृतीने झोप कायमची निघून गेल्यावर स्वप्नवत भ्रामक असणाऱ्या विश्वरूपाला अस्तित्व तरी कुठले? आणि जर या द्वैतरूपी अविद्या मायेलाच अस्तित्व नाही तर कर्मफळ देणारा तरी कोण आणि घ्यावे तरी कुणी? कारण तिथे दोन पण नाहीच. पण कर्तृत्वभावाने जीव जेव्हा शुभाशुभ कर्मे करायला धावतो तेव्हा तेथे द्वैत किंवा अज्ञान निर्माण होते. कर्तृत्वभाव नकोय. वास्तविक आत्मा आणि कर्म यात पूर्व पश्चिमे इतके अंतर असते. किंवा पाण्यावर शेवाळ असते तेही पाण्यापेक्षा अगदी भिन्न असते, पण त्यांच्यात निकटचे सान्निध्य मात्र असते. तसा आत्मा आणि कर्म भिन्नच असतात, पण त्यांच्यात जवळीक मात्र असते. त्यामुळे अज्ञानाने ते कर्म आत्माच करीत आहे असे भासते. या ज्या क्रिया आत्माच करतो असे भासते त्याला 5 वेगवेगळी कारणे आहेत. ती आता तुला विशद करून सांगतो. ती कारणे ऐकूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 5 समाप्त.